आम्ही आलो आहे ठाण्याला ओल्ड स्कूलमध्ये जिम आहे तिथे. मी इकडे ठाण्याला इकडे आलो जिम कोण येतो छोटीशी जिम आहे. शोल्डर वर्कआउट करतो. लेट्स गो. शोल्डर वर्कआउट स्मिथ मशीनमध्ये वर्कआउट करत असेल तर एक्सरसाइजचे 4 सेट किंवा 5 सेट झाले पाहिजे. रेपिटेशन 15 रेपिटेशन जरी कमी कमी मारले पाहिजे. कारण पहिले 2 सेट असतात ते आपले प्रॅक्टिस सेट असतात. ज्यामध्ये 3 सेट होतात 2-3 होतात. कोणाला माहीत असतं की प्रत्येक नवीन बिगिनर असतं त्यांना नंतर 3 सेट मारतात माहीत असतं चांगलं. 4-5 तरी सेट एकाचे एक्सरसाइज म्हणजे फॉर्मचे मारले पाहिजे. तिसरा सेट आहे स्मिथ मशीनवर. तुम्ही पण ट्राय करा स्मिथ मशीनवर शोल्डरचं. आणि आम्हाला खास फ्रेंड आहे म्हणजे खास म्हणजे दोस्त भाव. आम्ही खूप वर्षाला एकत्र आहोत आणि पुढची गोष्ट असेल तर शेअर करतो. आणि ह्याच्या तिकडे मी ठाण्याला आलो म्हणून चला आम्ही एकत्र बोल वर्कआउट करतो इथे जाऊन. आणि मस्त वाटलं इथे. छोटी जिम आहे पण मजा आली वर्कआउटला. थोडासा वर्कआउट बाकी आहे. डंबेल प्रेस मारतोय आणि त्याचे पण 4 किंवा 5 सेट झाले पाहिजे. आणि रेपिटेशन पण 17 रेपिटेशन झाले तरच आपल्याला ग्रोथ मिळू शकते. आणि कसं मारायचं तुम्हाला दाखवतो फॉर्म. पूर्ण वाईट नाही मारायचे, थोडा हे करायचं आणि पुरा प्रेस झाला पाहिजे. पूर्ण खाली म्हणजे पूर्ण कानाच्या खालती आला पाहिजे थोडा, तरच तो प्रेशरला येईल. 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5. काही काही बिगिनर असतात तर पूर्ण शोल्डर हे करताना पूर्ण असे हे करतात. पण शोल्डर प्रेस करतात, डंबेल प्रेस करताना हात जरा फ्रंटला पाहिजे. चला तुम्ही हे एक्सरसाइज नक्कीच फॉलो करा. कारण ग्रोथ मध्ये पण शोल्डर ग्रोथ मध्ये तुम्हाला नक्कीच तुम्हाला आपला इम्प्रूव्ह वाटेल. चला आपण सेकंड सेट मारते. आणि नक्कीच तुला कसा वाटतो म्हणजे पैसा लागता त्याच्यावर एक करून स्टार्ट कर. जास्त एल्बो पहिला एल्बो चलो प्रेस करो. पूरा प्रेस करना है, पूरा प्रेस करने का. शोल्डर हाँ चलो. वाइट मत देखिए देखिए ऐसा ऐसा. हाँ हाँ चलो हाँ मस्त. झटका मत दे. 2 3 4 मस्त. 5 हाँ 6 मस्त. 7 8 9 10. 17 रेपिटेशन झालं पाहिजे. लास्ट 7 मोर. लास्ट 6 मस्त. इझी. स्लो. लास्ट 4 मोर मस्त. लास्ट 3 लास्ट 2. वाइट मत मार, इसका फॉर्म बदल दिया वैसा. लास्ट 1 हाँ बस. अभी बोला था
लॅटरल राईस आणि फ्रंट एक्सरसाइज एकत्र करायची, कारण त्याने मसल पण ग्रोथ लवकर होतो, टाईम पण कमी लागतो. त्यामुळे पहिले म्हणजे लॅटरलचे 10 रेपिटेशन आणि फ्रंटचे 10 रेपिटेशन. तर लेट्स गो. फ्रंट 4 6 7 8 9 10. ही ट्राय करा तुम्ही 15 रेपिटेशनला पहिले 10, नंतर 5 रेपिटेशन पण चांगला वाटेल. शोल्डर पण जम्प बॅक साईड बॅक असतो त्याच्यावर मसल असतो, मागणी मसल असतो, तो इम्पॉर्टंट असतो. आणि त्याने मसलने आपले बॅक पण चांगले दिसते. आणि तो तुम्हाला सांगतो कसा तो एक्सरसाइज आहे, ती आहे आपली फेसबुक आणि रिव्हर्स फ्लाय मशीन पण मारतो. फेसबुकचे पण कमीत कमी 20 रेपिटेशन आणि 4 सेट झाले पाहिजे. तुम्हाला फॉर्म दाखवून कसं मारायचं बघा. हा लास्ट इम्पॉर्टंट मेन एक्सरसाइज आहे. चार सेट इम्पॉर्टंट झाले पाहिजे आणि 4 सेटवर तुम्हाला मसल समजत असेल मी तुम्हाला दाखवतो. एक सेटला मस्त आहे ते आणि समजेल तुला कसं आहे तो मसल. तुम्हाला पण समजलं एक बघा एक्सरसाइज मी करून कसं माझा शोल्डर पण कसं दिसतं. आणि तुम्हाला आता दाखवतो फेसफुल्ली मसल कसा. हा मसल आहे पाठचा, तो पूर्ण ट्रेन होतो त्याने फेसफुल्ली. पण तुम्हाला पण भारी वाटेल कसं बाबा मसल आहे ते. तुम्ही पण नक्की बघा माझ्या एक्सरसाइजमध्ये कसं वाटतं. तर हा लास्ट सेट आहे आणि माझा शोल्डर पण तुम्हाला फॉर्म कसा वाटत असेल, कारण मेन एक्सरसाइज आणि त्याचे सेट इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा फॉर्म कसा आहे तो इम्पॉर्टंट आहे. कसं पण मारून फायदा नाही, तुम्ही फॉर्म पण बघा. तर लेट्स गो. तुम्ही पण नक्की ट्राय करा हा वर्कआउट प्लॅन आणि नक्कीच फॉलो करा, कारण बाकी किती